आणि रोहित पवारांच्या समर्थनार्थ बारामतीमध्ये समर्थकांची ही मोठी गर्दी जमलेली आहे। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे देखील उपस्थित आहेत। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। रोहित दादा आणि त्यांची सर्व सहकारी येऊन जी काही मागणी करायची ती करतील, पण सर्व साधारण बारामती आणि महाराष्ट्रातल्या लोकांची जो मोकळेपणा पाहिजे तो मोकळेपणा नसल्यामुळे लोकांना या शंका जास्त यायला लागलेल्या आहेत। आणि दरम्यान रोहित पवारांच्या समर्थनार्थ बारामती पोलीस स्टेशन बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। काही शक्ती असं दिसतंय की हा गुन्हा दाखल करू देत नाही, म्हणून आज आम्ही बारामतीकर उत्स्फूर्ततेने हा गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी येथे जमा आहोत। खरं तर हा जो आहे तो तुम्हाला घातपात वाटतोय? घातपातच वाटतोय, कारण की जो निर्णय जो येतोय त्यांच्याकडून ब्लॅक बॉक्स बंद आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी संशयास्पद वाटतात आम्हाला। बीसीएने किंवा सर्वांनी रोहितदाला सपोर्ट करून त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि त्याप्रमाणे रिपोर्ट जर दिले तर हा घातपात असल्यासारखं आम्हाला बी जाणवतंय। आणि VSR कंपनीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। जे सगळे दादा प्रेमी आहेत, महाराष्ट्राची जी जनता आहे ही त्यांची इच्छा आहे आणि आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि चौकशी ही लवकरात लवकर झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे, आमची इच्छा आहे। बारामती तालुका पोलीस ठाण्यातून न्याय मिळेल अपेक्षा आहे 100%। दादा आज या ठिकाणी आलात, कार्यकर्ते कुठलेले आहेत, काय भूमिका? 28 दिवस होऊन गेले, 28 दिवसानंतर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये। बाईट सुरू येतं आपला DGCA स्पेशल ऑडिटचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट DGCAंनी त्यांच्या चौकशीत असं सांगितलंय की क्रिमिनल नेग्लिजन्समुळं किंवा विमानाचं मेंटेनन्स न केल्यामुळं हे सगळे गोष्टी घडलेत ते त्या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतंय। मग जर क्रिमिनल नेग्लिजन्स हे जर DGCA कडून जर येत असेल तर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, म्हणजे कंपनीवर सखोल चौकशी ही झाली पाहिजे, पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे आणि लवकर झाली पाहिजे, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। 28 दिवस होऊन गेले, एक साधा गुन्हा दाखल नाही, कुठली चौकशी नाहीये किंवा कुणालाही हे केलं नाही। मान्य आहे ना, त्याच्यामुळं तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरलोय। आम्ही सगळे आता बारामती तालुका पोलीस स्टेशनला आम्ही आलोय आणि आम्हाला विश्वास आहे की इथं आम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल। जसं दादा तुम्हाला पोलीस ठाणे जे आहे ते तुमची तक्रार दाखल करून घेईल किंवा हो, ज्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं पुढे कारवाई होईल? नाही, ते करून घेतील असा विश्वास आहे। धन्यवाद। दबाव आहे पोलिसांवर, काय वाटतं तुम्हाला काल? असं वाटत नाही। हिंदी में क्या कहेंगे आप? हिंदी में क्या कहेंगे आप? बारामती पुलिस थाने के सामने है। तर या संपूर्ण अपघाताची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया योगेंद्र पवारांनी दिली। साहेबांची याच्यावर स्पष्टपणे मी असेल, योगेंद्र असेल, बरोबर काही वकील मला बघू द्या ना जरा हे दादांनी एवढ्या लोकांना आमदार सोडले आणि तुम्ही सोडले कोण येतंय, कसं येतंय त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे। हा लढा सामान्य लोकांचा आहे। नेते सुद्धा पाठिंबा देत आहेत
पण सगळ्यांनी देवा ही अपेक्षा नाही, लोकांचा सपोर्ट हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. मी एकदा PI आणि DYSPशी बोलतो, मग मी आपल्याला कळवतो. एकदा मला एक मिनिट आपण संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडून. जयदीप, रोहित पवार दाखल झालेले आहेत, मोठ्या संख्येने समर्थक देखील दिसतायत, घोषणाबाजी सुरू आहे. अगदी बरोबर आहे, तू म्हटल्याप्रमाणे आता रोहित पवार आणि योगेंद्र पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मोठ्या या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी आहे ती घोषणाबाजी सुरू आहे. खरं तर काल रोहित पवार मुंबई येथील मरीन लाईन्स या ठिकाणी जी विमान कंपनी आहे आणि DGCAच्या विरोधात गुन्हा दाखल झाला या मागणीसाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल करून गेले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. आज जो आहे तर ज्या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात जी घटना घडली होती आणि त्याचा जो आहे तो या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती रोहित पवार करण्यासाठी आलेला आहेत. त्यांच्यासोबत योगेंद्र पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत. खरं तर आता पोलीस रोहित पवारांच्या तक्रारीचं काय करणार हा मोठा प्रश्न आहे. कारण एकीकडे ज्यावेळेस अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळेस पोलिसांनी अपघाती मृत्यू असं जे आहे ते दाखल केलं होतं आणि ती जे त्याची प्रत जी आहे तो तपास जो आहे आता CBI करते. मात्र दुसरीकडे रोहित पवारांची मागणी आहे की या ठिकाणी जो आहे तो गुन्हा दाखल करावा DGCA आणि जी कंपनी आहे त्याच्यावरती आणि आता या ठिकाणी ते मागणीसाठी करत. खरं तर एकीकडे पोलिसांनी आधीच अपघाती मृत्यू म्हणून अजित पवारांच्या मृत्यूची नोंद केलेली आहे, त्याचा तपास CBIकडे वर्ग देखील करण्यात आलेला आहे आणि आता रोहित पवारांची मागणी आहे की कंपनीसह DGCA वरती जो आहे तो गुन्हा दाखल करावा. आता खरंच त्यांच्या तक्रारीचं पोलीस काय करणार. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते ठाम आहेत की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी उठणार नाही अशा आशयाचा जो आहे निर्धार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे, असा चंग बांधलेला आहे. मात्र पोलीस त्यांच्या तक्रारीचं काय करणार, कशा पद्धतीने निवारण करणार, पोलीस कशा पद्धतीने पुढची कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी काल मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत रोहित पवार गेले होते, त्यांच्यासोबत योगेंद्र पवार देखील होते. काल रोहित पवार गेल्यानंतर आज बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यासाठी आले. तर पोलीस कशा पद्धतीनं रोहित पवारांचं म्हणणं ऐकून घेतात, कशा पद्धतीनं पुढची कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी या ठिकाणी आणि बघू शकतो या ठिकाणी लिगल सेलचे वकील संघटनेचे लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि मागणी करता आहेत की या ठिकाणी जो आहे तो गुन्हा दाखल होऊ शकतो.
नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी आपण जी दृश्य बघतो आहोत की या ठिकाणी काय दृश्य बघतो आहोत की कार्यकर्त्यांची गोष्ट जी आहे पोलीस बंदोबस्त आपण काही वकील संघटनेचे लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय नेमकी तुमची मागणी आहे, तुम्ही या ठिकाणी आज आलेला या घटनेची FIR बारामतीमध्ये दाखल करण्यात यावी ही विद्याप्रतिष्ठान विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून, बारामतीचे एक नागरिक म्हणून, बारामतीमधील वकील म्हणून आमची मागणी राहणार आहे. तर एकीकडे पोलिस सांगता आहेत की अजित पवारांचा अपघाती मृत्यू ऑलरेडी दाखल झालेला आहे. ती केस जी आहे ती CBI वर्ग केली गेलेली आहे. जोपर्यंत आता हा कायदेशीर पेच आहे की वेगळी FIR दाखल करता येऊ शकते का? येऊ शकते का येऊ शकत नाही याचं उदाहरण, याचं मला कारण पोलिसांनी आम्हाला सांगावं. घटना बारामतीमध्ये घडलेली आहे. घटना घडत असताना ती विमान असू द्यात, कंपनी असू द्यात, संबंधित लोक असू द्यात, निष्काळजीपणा केलेला आहे. त्या आधारे पोलीस बारामतीचे दखल घेऊन, मी तर म्हणते आमची पण गरज नाही, स्वतःहून ते दखल घेऊ शकतात. कारण जी गेलेली सर्वसामान्य व्यक्ती नव्हती, तारणहार होता महाराष्ट्राचा, आणि म्हणूनच ही FIR दाखल झालीच पाहिजे ही मागणी आमची. जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत तिथून हलणार नाही अशी भूमिका अजिबात हलणार नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी मागणी केली जाते की जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. मात्र दुसरीकडे पोलीस कशा पद्धतीने हे टॅकल करतायत, पोलिसांची पुढची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे पोलिसांची ही भूमिका काय आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे आज DGCA विरोधामध्ये गुन्हा दाखल केला जातो का, तक्रार नोंदवली जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं हे समर्थक असतील, वकील संघटनेचे हे सगळे वकील असतील, हे देखील बारामती पोलीस स्टेशनच्या बाहेर आता एकत्रितरित्या जमा झालेले आहेत आणि या अपघाताची सखोल अशी चौकशी व्हावी हीच एक मागणी या सगळ्यांकडून करण्यात येते. जोरदार अशी घोषणाबाजी देखील सुरू आहे. ही दृश्य आपण पाहतोय बारामती पोलीस स्टेशन बाहेरची. काल रोहित पवार यांनी मुंबईमध्ये देखील मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये जात तक्रार दाखल केलेली आहे आणि यानंतर योग्य ती चौकशी केली जाईल ही देखील ग्वाही पोलिसांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये देखील ही तक्रार नोंदवण्यात येते. जयदीप, खरं तर काल गुन्हा हा नोंदवण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे आज बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जयदीप, अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीनं तू सांगितलं, काल मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये खरं तर गुन्हा कुठं घडला होता, जी घटना कुठं घडली होती तर ती बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीचं अगदी विमानतळाजवळ. त्यानंतर जे आहे ते काल रोहित पवार मुंबई मरीन लाईन्समध्ये गेले, मात्र त्या ठिकाणी गुन्हा नोंद करून घेतला नाही म्हणून ते आज बारामतीमध्ये आलेले आहेत. गेले 5 ते 10 मिनिटापासून या ठिकाणी आपण बघू शकतो रोहित पवारांची, युगेंद्र पवारांशी आणि सोबतच जे आहे ते राजेंद्र पवार आहेत यांची आतमध्ये चर्चा सुरू आहे. आता कशा पद्धतीने मागणी होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत, घोषणाबाजी करता आहेत की अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. मात्र ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी गुन्हा. मात्र दुसरीकडे मोठा पेच असा आहे की याच्यामध्ये आता पोलिसांची जे बोलणं झालं त्याच्यामध्ये पोलिसांनी असं सांगितलं की अजित पवारांचा अपघाती मृत्यू जो आहे तो या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. हा जो तपास जो आहे तो CBI कडे आहे. जो अपघाती मृत्यू झाला तो आम्ही ऑलरेडी CBI कडे वर्ग केलेला आहे आणि वर्ग केलेल्यानंतर CBI त्याचा तपास करत आहे. एकीकडे रोहित पवारांची मागणी आहे की DGCA आणि विमान कंपनीवरती गुन्हा दाखल व्हावा, मात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. मात्र आता परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने याच्यामध्ये पोलीस मार्ग काढतात हे पाहणं असणार आहे. दुसरीकडे वकील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे वकील संघटनेची जी लोक आहेत, वकिलांचं म्हणणं असं आहे की हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आता पोलीस कशा पद्धतीने मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणालात तसं हा कायदेशीर पेच आहे आणि हा कायदेशीर पेच कशा पद्धतीनं सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु जयदीप, आम्ही या दृश्यांमध्ये पाहतोय मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील जमा झालेले आहेत, जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊ शकतो का? अगदी बरोबर आहे. आपण ज्या कार्यकर्ते जे आहेत त्यांचा घोषणा ज्या भावना आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगशील दादा, काय तुझं म्हणणं आहे? दादाला न्याय मिळालाच पाहिजे एवढंच बोलतो, बाकी मला बोलायला काय जास्त जमत नाही. एवढंच बोलतो मी, 2 शब्द माझं संपवतो. तर आपण बघू शकतो अन्य काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. दादा, काय सांगाल या ठिकाणी? काय आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांची मोठी घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल? काय नाही, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी स्वीकारावी. कायदा सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे आणि त्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
पहिली गोष्ट राजकारणाची इतकी खराबी केलेली गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी की माणसात माणूस ठेवलेला नाही त्यांनी, त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे. माननीय अजितदादांची जो अपघाती निधन झालेलं आहे त्याची DJCने चौकशी केलीच पाहिजे व अजितदादांना न्याय हा दिलाच पाहिजे व माननीय नायडू केंद्रीय मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. बारामतीची जी हानी झाली तर या ठिकाणी काय सांगाल ताई? आमचे आज बारामतीची अशी परिस्थिती झाली की देहातला आत्मा निघून गेलेला आहे. तर आमच्या देवाला न्याय इथं मिळालाच पाहिजे. सरकारने याच्यात लक्ष घातलंच पाहिजे. दादांना न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही लाडक्या बहिणी गप्पा बसणार नाही दादाशिवाय. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ह्या लाडक्या बहिणी सगळ्या आक्रमक झाल्या तर मंत्रालयाचं कामकाज बंद पाडू, संसदेचं कामकाज बंद पाडू. संसदेत आम्ही मोर्चा घेऊन जाऊ. इथं जर कोणी फाईल दाखल तर करून या ठिकाणी बघू शकतो आपण जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत. या ठिकाणी जे आहे तर आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. घोषणाबाजी केली जाते. मात्र दुसरीकडे पोलीस काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण याआधीच जे आहे ते पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून दाखल केलेला आहे. तो तपास जो आहे तो CBI कडे वर्ग केलेला आहे. आणि या ठिकाणी जो आहे तो पोलीस कशा पद्धतीने रोहित पवारांच्या जो आहे तो मार्ग काढतायत पद्धतीने चर्चा गेली मिनिटापासून मध्ये चर्चा सुरू आहे. जवळपास गेले 10 ते 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत. रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ते तक्रार दाखल करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत. पोलिसांसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे. तर दुसरीकडे बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. बारामती पोलीस स्टेशन बाहेरची ही सगळी दृश्य आहेत. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे जमा झालेले आहेत. घोषणाबाजी सुरू आहे. वकील संघटनेचे सगळे वकील देखील जमलेले आहेत आणि DGCA विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा आणि या अपघाताची योग्य ती चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी या सगळ्याच कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. काल मुंबईमध्ये देखील याच संदर्भामध्ये मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी रोहित पवार हे दाखल झालेले होते. त्यांनी तिथे तक्रार देखील नोंदवलेली आहे. मात्र या सगळ्याच संदर्भामध्ये या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की अजूनही कोणताही गुन्हा हा दाखल झालेला नाही आहे, गुन्ह्याची नोंद झालेली नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर गुन्ह्याची नोंद व्हावी आणि तपासाला वेग यावा अशी सगळीच मागणी या कार्यकर्त्यांकडून सध्या करण्यात येते. 10 ते 15 मिनिटं जवळपास झालेली आहेत. रोहित पवार असतील आणि त्यांच्याबरोबरच युगेंद्र पवार असतील, त्याबरोबरच रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार असतील, हे देखील बारामती पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहेत आणि DGCA विरोधामध्ये त्याबरोबरच VSR जी कंपनी आहे या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी हे सगळेच जण बारामती पोलीस स्टेशनमध्ये एकत्रित जमलेले आहेत. तर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय. रोहित पवार यांच्याकडून तक्रार दाखल केली जाते. ABP माझावरती ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय. बारामती पोलीस स्टेशनमधली ही दृश्य आहेत. रोहित पवार दिसत आहेत, त्याचबरोबर युगेंद्र पवार असतील, यांची पोलिसांसोबत ही चर्चा सुरू आहे. आज तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि आतली ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य ABP माझाच्या TV स्क्रीनवरती पाहतोय. पोलिसांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. रोहित पवार आहेत, त्यांच्याबरोबरच युगेंद्र पवार देखील दिसत आहेत, वकील आहेत आणि इतरही काही कार्यकर्ते, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे सगळेच जण उपस्थित आहेत. आतली ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बारामती पोलीस स्टेशनमधली आपण पाहतोय आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत. जयदीप, जवळपास 15 मिनिटं आता होऊन गेलेली आहेत. आतले अपडेट्स काय मिळतात? एक्सक्लुझिव्ह दृश्य हाती लागली आहेत. अगदी बरोबर आहे की तू सांगतेस त्या पद्धतीनं या ठिकाणी रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील आणि राजेंद्र पवार आतमध्ये बसतील आणि कशा पद्धतीने हा गुन्हा दाखल होऊ शकतो, कशा पद्धतीने ही आमची तक्रार आहे ते पोलिसांना समजावं. या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड या ठिकाणी आहेत. दोन पोलीस, बारामती शहर असेल, तालुका असेल, या ठिकाणी पोलीस स्टेशनचे PI देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांची जी आहे ती चर्चा सुरू आहे. रोहित पवारांकडून जी माहिती सध्या आतमधून मिळते ती अशी आहे की रोहित पवार जी माहिती सध्या आतमधून मिळते ती अशी आहे
आहे की रोहित पवारांकडून ते तक्रार घेतील आणि या ठिकाणी जे आहे ते पुढे कायदेशीर काय कशा पद्धतीनं कारवाई करता येईल ते सांगतील असं सांगितलं जाते. मात्र दुसरीकडे रोहित पवार ठाम आहेत की हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता नेमकं या चर्चेअंती काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी जो आहे रोहित पवार गुन्हा दाखल करण्यावरती ठाम आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ते देखील ठाम आहेत की गुन्हा दाखल झाला पाहिजेत. मात्र मगाशी मी त्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ती ऑलरेडी अजित पवारांचा अपघाती मृत्यू असं या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. ही केस जी आहे ती सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेली आहे. मात्र असं जरी असलं तरी रोहित पवारांची मागणी आहे की विमान कंपनी आणि DJC वरती गुन्हा दाखल करावा. मात्र दुसरीकडं पोलिसांचं म्हणणं असं आहे की अद्याप अधिकृत पोलिसांनी सांगितलं नाही. तर पोलिसांनी जी खासगीत माहिती सांगितली, जी पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ऑलरेडी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, अपघाती मृत्यू दाखल केलेला आहे आणि ते आम्ही सीबीआयकडे वर्ग करणार. ज्यावेळेस सीबीआयला याच्यामध्ये कोण दोषी आढळेल त्यावेळेस सीबीआय सांगेल की याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्यावेळेस आम्ही गुन्हा दाखल करू असं खासगीत सांगितलेलं. मात्र कशा पद्धतीने रोहित पवार, युगेंद्र पवार किंवा राजेंद्र पवार आणि इथं लिगल टीमचे जे आहेत ते वकील कशा पद्धतीने पोलिसांना कन्व्हिन्स करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर पुढे काय कारवाई होती पाहणं महत्त्वाचं असणार आहे. असं जरी असलं तरी बारामती पोलीस ठाण्यामध्ये आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, घोषणाबाजी करतायत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत जे आहे ते या ठिकाणी उठणार. तर या ठिकाणी मागणी आहे की जोपर्यंत गुन्हा मागणी आहे DGCAच्या विरोधात. खरं तर DGCAच्या विरोधात गुन्हा दाखल का करा रोहित पवार म्हणतात. तर ज्या कंपनीनं या ठिकाणी जो आहे तो विमान होतं त्याच्या विमानाला 5 विमानांना जो आहे तो विमान होतं त्याच्या विमानाला 5 विमानांना किंवा 4 विमानांना जी आहे ती बंदी DGCAने घातली. त्यांची मागणी कालच युगेंद्र पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की या ठिकाणी जे आहे ते सगळे जेवढे विमान आहेत त्याच्यावरती बंदी घालावी. म्हणून या ठिकाणी रोहित पवारांची मागणी आहे की DGCA वरती देखील गुन्हा दाखल करावा आणि विमान कंपनीवरती देखील जो गुन्हा दाखल करावा. खरं तर गेल्या काही दिवसापासून आपण सातत्यानं बघतो आहोत 10 तारखेला रोहित पवारांनी प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये विमान कशा पद्धतीनं चुकीचं, जी विमान चालवणारी कंपनी ते कशा पद्धतीनं चुकीचे विमानं चालवते, कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने विमान कंपनी दोषी आहे हे देखील रोहित पवारांनी सांगितलं. त्यानंतर जे आहे ती DGCAनं जी विमान कंपनी आहे तिच्यावरती बंदी घातली. मात्र 4 विमानावरती बंदी घातली. त्या काल ज्यावेळेस आपण युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस युगेंद्र पवारांनी सांगितलं या विमान कंपनीची अनेक विमानं आहेत ती खरं तर सगळीच विमानाला उड्डाणाला परवानगी नाकारली पाहिजे. म्हणून याच्यामध्ये DGCA दोषी आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे आणि रोहित पवार जे म्हणतात की म्हणून DGCA वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर विमान कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे पाडा जो आहे तो गेल्या काही दिवसापासून सातत्यानं रोहित पवारचा आहे तो वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आतमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह रोहित पवारांची चर्चा सुरू आहे. रोहित पवारांसोबत युगेंद्र पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, लिगल टीमचे लोक आहेत आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. नेमकी पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे एक महत्त्वाची बाब इथं सांगणं गरजेचं आहे ती अशी आहे की या ठिकाणी रोहित पवार ज्यावेळेस चर्चा करण्यासाठी येणार होते त्याच वेळेस मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्ष कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेस सांगितलं की अजित पवारांच्या अपघाताची जी आहे या ठिकाणी दिसत नाहीये. दुसरीकडे मात्र एकीकडे कार्यकर्ते शरद पवार गटाचे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि मागणी केली जाते आहे की घोषणाबाजी केली जाते. आपण काही कार्यकर्त्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात जे या ठिकाणी जमले आहेत त्यांच्याशी. दादा काय सांगाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतात? दादांवर आमचं प्रेम आहे आणि आज दादा इथं येणारी जनता सगळी बघतीये की दादांनी हे सगळं बांधलं, दादांनी हे विश्व निर्माण केलं ना आज दादांना न्याय मागायसाठी इथं यावं लागतं. म्हणजे केवढी मोठी शोकांतिक आहे. विचार करा ना, आज इथल्या जनतेला रोजगार दिला, काम दिलं, सगळं केलं दादांनी आणि दादांना एवढ्या म्हणजे न्याय मिळेना ना, म्हणजे किती मोठी शोकांतिक आहे. सांगा काय करायचं आहे जनतेनं. आज आमच्यासारख्या गरीब माणसाला रोजगार दिला, व्यवसाय दिला, आम्हाला त्यांचा आधार होता, कुठं पण भेटेल तिथं बोलत होते, काम करून देत होते आणि आज त्यांच्या कामासाठी आम्ही इथं उभं राहिलो. जे त्यांनी उभं केलं आणि ते लोक न्याय देत नाहीत. काय करायचं सांगा, कुणाकडं आम्ही न्याय मागायचा? जरी आमची इच्छा नाही तर तमाम बारामतीकरांची इच्छा आहे की दादाला न्याय मिळाला पाहिजे. दादांचा घात की पात हा सगळ्यांना कळायलाच पाहिजे, हीच इच्छा आहे बारामतीकरांची. दादांना न्याय आमच्या दादांना मिळलाच पाहिजे. आम्ही बसणार नाही. घातपात झाल्याचा घातपात झाल्याचा संशय. तर कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात खरं तर गेल्या काही दिवसापासून ज्यावेळेस अजित पवारांचा अपघात झालाय त्यावेळेस पासून मागणी केली जाते की याची
कशी व्हावी घात करतायत. गेल्या काही दिवसापासून बारामतीमध्ये राज्यभरातले मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ती मागणी करतायत की हा घातपात आहे आणि या ठिकाणी न्यायाची मागणी केली जाते. रोहित पवार आतमध्ये पोहोचलेला आहे. कारण नेमकं याच्यामधून काय होतं? 28 जानेवारीला सकाळी 8:45 दरम्यान 28 जानेवारीला सकाळी 8:45 दरम्यान अजित पवारांच्या अन्य 5 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खरं तर हा अपघात गेल्याचा अपघात होता असं सांगितलं गेलं. मात्र सातत्यानं रोहित पवारांनी त्यानंतर आहे ते आरोप करण्याला सुरुवात केली. कशा पद्धतीने विमान कंपनी काम करते, कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते का विमान कंपनी दोषी आहे, कशा पद्धतीनं विमान कंपनी दोषी आहे, कशा पद्धतीनं त्याचं संपूर्ण एक प्रेझेंटेशन रोहित पवारांनी दिलं आणि त्यानंतर जे आहे ते याच्यावरती गुन्हा दाखल करावे म्हणून काल रोहित पवार आहेत ते मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचा गुन्हा त्या ठिकाणी नोंदवून घेतला नाही आणि आज या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार पोहोचलेला आहे. साधारण 20 मिनिटापेक्षा जास्त कालावधी घाला रोहित पवार या ठिकाणी पोलिसांशी चर्चा करतायत. यातून नेमकं खरं तर काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं नाही. रोहित पवार तक्रार देणार, ते पोलीस स्वीकारणार का किंवा रोहित पवारांच्या मागणीप्रमाणे गुन्हा दाखल होणार का, ही सगळ्यात महत्त्वाची बाब असणार आहेत. आतमध्ये चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने रोहित पवार पोलिसांना समजावून सांगतायत की कशा पद्धतीने हा गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र दुसरीकडे पोलीस जे आहेत ते त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत आणि त्यानंतर जे आहे ते पुढची जी कारवाई आहे ती केली जाईल. मात्र असं जरी असलं तरी कार्यकर्ते अगदी सकाळी साधारण 8:30 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेला आहेत आणि घोषणाबाजी केली आहे. विविध फलक जे आहेत ते बारामतीकरांनी हातामध्ये घेतलेले आहेत आणि लोकांचं म्हणणं असं आहे की एकदा ती चौकशी व्हावी, सत्य काय आहे ते लोकांपुढे यावं. मात्र दुसरीकडे रोहित पवारांची मागणी आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ती चर्चा सुरू आहे. आता चर्चांती काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर ज्या दिवशी अजित पवारांवरती या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या दिवशी राजेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील या ठिकाणी पोलिसांना येऊन भेटले. खरं तर ज्या दिवशी अजित पवारांचा मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार झाले त्या दिवशी मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी जो आहे तो पोलीस ठाण्यामध्ये तैनात करण्यात आला होता आणि या ठिकाणी जे आहे त्याचे आभार चांगल्या प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी व्यवस्था केली अशी जी आहे ती मागणी या ठिकाणी जी आभार मानण्यासाठी आले होते. मात्र यावेळेस जी आहे ती चर्चा या संदर्भात देखील करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय की त्याच वेळेस रोहित पवारांनी संशय व्यक्त केला होता की याची चौकशी कशा पद्धतीने झालं, कशा पद्धतीने अपघात झाला याची माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतली जात होती. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. तर काय सांगाल काका, तुम्ही या ठिकाणी आलेलात? काय मागणी आहे तुमची? आमची मागणी की ही भाजप सरकारमध्ये गृहमंत्री खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, तरी ही काय गुन्हा नोंद करून घेत नाहीत. तरी लवकरात लवकर दादांच्या विरोधात ज्यांनी षडयंत्र रचले त्यांच्या विरोधात ही गुन्हा नोंद करून घ्यावा एवढीच बारामतीकर म्हणून एक मागणी आहे. तर मागणी आहे बारामतीकरांची किंवा कार्यकर्त्यांची. या ठिकाणी अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी हा आमचा लढा आहे. जोपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी जी आहे ती मागणी आहे. आतमध्ये पोलिसांशी चर्चा करता आहेत रोहित पवार आणि नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसं जरी असलं तरी कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या संतप्त आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी, घोषणाबाजी केली जाते. अगदी 1 तासापासून पेक्षा जास्त कालावधी झाला या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते. खरं तर अजित पवारांचं आणि बारामतीकरांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे. अजित पवारांनी कुठली जरी भूमिका घेतली तरी बारामतीकरांनी त्यांची साथ सोडली होती आणि बारामतीचा ज्या पद्धतीने अजित पवारांनी विकास केला आणि तो तसा आमचे अजित पवार बारामतीकर खरं तर राज्यभरात मिरवायचे आम्ही अजितदादांच्या बारामतीचे किंवा शरद पवारांच्या बारामतीचे म्हणून आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्यामुळं अगदी ज्या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांची जे आहे ते भावना आहेत आणि घोषणाबाजांनी हा जो परिसर आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो. अजित पवार अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगाल काका, या ठिकाणी मोठा जे आहे ती घोषणाबाजी? आमची एकच मागणी, प्रत्येक महाराष्ट्राच्या मनामनात जनतेच्या मनात आमचे अजितदादा होते. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेची एकच भावना आहे की त्यांचे CCTV फुटेज मिळावे. देवगिरी असेल, तुमचं विमानतळाचं असेल आणि निपक्षपातीपणे महाराष्ट्र सरकारने या राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे आणि आमच्या अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. खरं तर अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे असं जे आहे ते सांगितलं जाते आणि त्यांची मागणी आहे की याची CCTV फुटेज झालं. खरं तर हे प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुरुवातीला अपघात वाटला, मात्र त्यानंतर जे आहे ते सातत्याने संशय व्यक्त केला
संशय व्यक्त केला गेला आणि त्यानंतर जो आहे तो हा आता घातपात असल्याचं जे आहे ते साधारण बोललं जात आहे. त्याच्यामुळं हा जो आहे अपघात नसून घातपात आहे सांगितलं, त्याच्यामुळे याची चौकशीची मागणी केली जाते. आणि या ठिकाणी गेल्या साधारण 25 ते 30 मिनिटापासून रोहित पवार आणि युगेंद्र पवार, राजेंद्र पवार जे आहेत ते आतमध्ये बसलेला आहे. दुसरीकडे अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी देखील चौकशीची मागणी केलेली आहे. एकीकडं या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर. आणि या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो की कार्यकर्ते सत्य जे आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे अशी जी भूमिका आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे. तर आपण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं रोहित पवार जे आहेत ते विमान कंपनीवरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं न्यायाची मागणी करतात. कालच मरीन लाईन पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार गेले होते आणि त्यामध्ये तक्रार जी आहे ती दाखल करण्याची जी आहे ती मागणी केली होती. आणि या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेतली नाही. तक्रार घेतली मात्र त्यांचं म्हणणं होतं की गुन्हा दाखल जे आहे तो करावा, मात्र त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही. मात्र या ठिकाणी जरी असलं तरी या ठिकाणी जे आहे ते रोहित पवार पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांची मागणी केली जाते आहे की गुन्हा दाखल करावा, DGCAच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. दादा काय मागणी? आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. 1 महिना होऊन देखील आमच्या मनाला समाधानकारक असं उत्तर मिळत नाहीये. 10 प्रश्न उपस्थित केले जातात, 10 शंका उपस्थित केल्या जातात. रोज बारामतीकर उठतो एक नवीन शंका घेऊन. आमच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. आज या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सत्य सर्व बारामती समोर आलंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आज अजितदादांना जाऊन 28 दिवस झाले. रोहित दादांनी प्रश्नाची सरबत्ती केली आहे, तरी पण देखील एकाही प्रश्नाचं रोहित दादांच्या ह्या सरकारला उत्तर देता आलं नाही. आणि त्याच्यामुळे या सरकारचं पूर्णपणे अपयश आहे. आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर बारामतीकर काय आहेत हे संबंध महाराष्ट्राला कळेल. आणि गुन्हा दाखल होत नाही पर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. काय सांगाल या ठिकाणी घातपात असलं? खरं तर आज आमचं नेतृत्व, आमचा जी बाप माणूस आहे हा आमच्यातून हरवला गेलाय. आणि ह्या कंपनीवर तुम्ही या प्रतिक्रिया जाणून घेताय. खरं तर अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हे अजूनही या कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाहीये आणि तीच ही भावना या सगळ्याच प्रतिक्रियांमधून आपल्याला दिसून येते. तर याच संदर्भामध्ये संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सहकारी संशयास्पद अपघातात गमावला, सरकारला गांभीर्य नाही, अशी प्रतिक्रिया ही खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. सरकार प्रकरण हलक्यात घेतंय, हे गंभीर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तक्रार दाखल करून घेत नाही म्हणजे काही लपवत आहात, असं देखील संजय राऊत यांनी या सगळ्याच प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. तुम्ही साध्या गुन्ह्याचे FIR घेता ना, इथे राज्याचं उपमुख्यमंत्री संशयास्पदरित्या मरण पावलेलं आहे आणि त्यांचा नातेवाईक जो आमदार आहे आणि इतर काही आमदार गुन्हा दाखल करा आणि तपास करा एवढंच सांगण्यासाठी गेले. पण तो FIR का दाखल केला नाही? कारण पोलीस स्टेशनला तेव्हा एक वजनदार व्यक्तीचा फोन, हे प्रत्यक्ष दिसतंय त्या चित्रफितीमध्ये, पहा तुम्ही. आणि ते जे उपायुक्त आहेत त्यांची नंतर वर्तणूक आणि वागणूक ताबडतोब बदलली. त्याच्यामुळे रोहित पवार जे काल माझ्याशी बोलत होते ते म्हटले आज आम्ही बारामतीत जाऊ, जिथे हा विमान अपघात झाला तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू. रोहित पवार यांनी या संपूर्ण विषयाचा, ॲव्हिएशन क्षेत्राचा, त्यातील त्रुटींचा जो अभ्यास केलेला आणि समोर मांडतायत तो थक्क करणार आहे. महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो. इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा? इतकंही गांभीर्य नाही की आपला एक सहकारी आपण या अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे. सुनेत्रा ताईंना डेप्युटी CM केलं किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचं खासदार केलं म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे. अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतका पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCAनं घेतली पाहिजे
आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. या सगळ्या प्रोसिजरली इन्व्हेस्टिगेशनच्या चालल्या असताना आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मागणी करतोय की या तपासाला गती मिळाली पाहिजे आणि सीबीआयचा तपास, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा तपास, या दोन्हीचा लवकर साधारणपणे अहवाल येऊन योग्य ती कार्यवाही त्या तपासामधून निष्पन्न होईल. त्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने त्या संदर्भातली कारवाई आणि ज्यांच्या विरोधामध्ये साधारणपणे याच्यामध्ये FIRचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्या संदर्भातली कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तर बारामती पोलीस स्टेशन बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. जवळपास 25 मिनिटं होऊन गेलेली आहेत. रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून तक्रार दाखल करण्यासाठी सध्या पोलिसांशी चर्चा सुरू आहे. आणि आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडून. तर ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. आतली रोहित पवार असतील, त्याबरोबरच युगेंद्र पवार असतील, यांची पोलिसांशी चर्चा सुरू आहे. DGCA असेल, त्याबरोबरच VSR ही विमान कंपनी असेल, या दोघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांच्याकडून वारंवार केली जाते आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आज ते बारामती पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. काल मुंबईमध्ये देखील त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यानंतर आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये ते तक्रार दाखल करण्यासाठी आलेले आहेत. तर दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय, बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर रोहित पवार यांचे समर्थक हे मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत. त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात येते. अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जावी अशी घोषणाबाजी रोहित पवार यांच्या समर्थकांकडून केली जाते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.